हॅलो, नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तर आमच्या नवीन वर्षाची सुरुवात अशा प्रकारे आम्ही कसं केलेलं आहे पुढे तुम्हाला बघायला मिळेलच. तर आम्ही म्हटलं नवीन वर्षाची सुरुवात आमच्याकडे डबल नाही ट्रिपल सेलिब्रेशन आहे. ट्रिपल म्हणजे कसं, एक तर नवीन वर्षाचं तर आहेच आहे, प्लस माझ्या मुलाचाही वाढदिवस आहे आणि माझ्या सासूबाईंचाही वाढदिवस आहे. सो म्हटलं चला दरवेळेला आम्ही घरी साजरा करतो सिम्पल आपल्या फॅमिलीमध्ये, तर म्हटलं हीच फॅमिली आपण आज बाहेर जाऊन कुठेतरी सेलिब्रेशन करूया असं ठरवलं. तर इथं जवळच आमच्या इथून एक 15 ते 20 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. पाटलांचा वाडा असं या रिसॉर्टचं नाव आहे. एक वाड्याप्रमाणेच सगळं स्ट्रक्चर केलेलं आहे. इथं जवळच आम्हाला इथे बघण्यासाठी तळं, छान वातावरण आहे, तळं आहे आणि इथं छोटासा वरती पॉईंट आहे. इथं जेवणाला वगैरे बसू शकतो, काहीतरी आपण बोलणं करणं, सगळी इथं एकत्र फॅमिली येऊन आपण ना इथून सगळा व्ह्यू बघू शकतो. अशा प्रकारे इथे सगळेच व्ह्यू बघतायत काय काय आहे कुठे. तर म्हटलं आम्ही पण हे सगळं डेस्टिनेशन नेमकं कुठं करायचं हे ठरवलं. त्यानंतर मग आम्हाला सगळ्यापैकी हेच एक ठिकाण छान वाटलं बघण्यासाठी. बघा इथं साईडला ना झाडे वगैरे खूप छान छान आहेत. हे बघा व्ह्यू इतके छान आहे ना, आणि ऊन वगैरे असं फारसं नव्हतं. तर म्हटलं तेवढंच माइल्ड इथून बघा झाडी, परत सगळं डोंगर दरी असं छान वातावरण होतं इथे. त्यासाठी फक्त आम्हाला एकच इथं ह्या ठिकाणाचा वीक पॉईंट, वीक असं म्हणता येणार नाही, फक्त सेलिब्रेशनसाठी सेपरेट असं हॉल किंवा डेकोरेशन असं काही त्यांच्याकडून भेटत नाही. मग म्हटलं आम्हाला इथंच हा एवढा छोटासा स्पॉट दिसला की इथं आम्ही सेलिब्रेशन करू शकतो. तर इथं सगळी फॅमिली, सगळेच मंडळी आहेत, म्हणजे माझ्या सासरकडची, माहेरकडची, सासू सासरे, नणंद, त्यांचे मिस्टर, मुलं, प्लस माझ्या माहेरकडची आई आली, माझे दोघेही दादा, दोन्ही भावजया, त्यांची मुलं, असे सगळेच आलेले आहेत. म्हणजे एक मेंबर मी मिस करेन माझ्या पप्पांना, कारण पप्पा घरी आले नाही तिकडे. कारण तिकडे कसं आहे, पप्पांना घरी जनावर वगैरे असल्यामुळे घरी बाकी दुसरे कोण नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना थांबावं लागलं. सो नेक्स्ट टाईम असं बोलले. आणि चला मग त्यानंतर बघा दादाचं आमचं शूटिंग चालू आहे. त्याचं डेस्टिनेशन कुठं करायचं, कुठून सुरुवात करायची हे चालू होतं त्याचं. आणि नंतर आम्ही इथं केक वगैरे अरेंजमेंट असं केलं. इकडे आई म्हटलं आणि तिकडं चॉकलेटचा केक ठेवला होता, चॉकलेट बॉय असं. तर माझा मुलगा फुल रेडी आहे इथे. आणि यांची मस्ती, मुलांची ना केक ठेवलं की कधी घेऊ, कट करू, काय करू, असं मुलांचं काहीतरी चालूच असतं ना. तर आमच्या इथं दादांचं शूटिंग पण छान चालू आहे. Happy birthday to you. Happy birthday to you, dear Sama. Happy birthday to you. May आणि खरंच यावेळेला म्हणायला माझा मुलगा समर आधीपासूनच पहिला असो, दुसरा असो, तिसरा, सगळ्या बर्थडेला तो छान असं केक कट करताना मुमेंट असं कॅप्चर करून देतोय. मुलं नाही की खूप रडतात ना करण्यासाठी, करू देत नाहीत, फोटो काढू देत नाहीत. पण त्याचं असं नव्हतं, तो व्यवस्थित फोटोज वगैरे काढून घेतला आणि छान तो सगळ्यांसोबत ते फोटोज काढला, केक घेतला, भरपूर केक खाऊनच मला वाटतं पोट भरलं त्याचं असं. तर अशा प्रकारे आमचं सेलिब्रेशन चालू होतं. आणि तसंच आम्ही जेवणाची ही तर ऑर्डर दिली होती. कोणालाही जर इथलं ठिकाण किंवा इथलं स्थळ हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ह्याचं ठिकाणाचं नाव वगैरे सगळं देईन, तुम्ही कॉन्टॅक्ट करून इथे जाऊ शकतात. आमच्या इथून जवळपास 15 ते 20 किलोमीटर अंतर आहे हे ठिकाणाचं. तर खूप छान वाटलं आम्हाला. हे बघा, हा नंदेचा मुलगा माझा छोटू, दोघेही सेम एजचे बऱ्यापैकी. माझ्या मुलाचं एज आणि त्याचा दोन महिन्याचा फरक आहे, तो 2 महिना छोटा आणि माझा मुलगा 2 महिना मोठा असं आहे. सगळ्यांचं सेलिब्रेशन, अशी मस्ती, फुल केक सगळ्यांनी खाऊन फुल संपवला इथेच. हे बघा मुलांची मस्ती, हे बघा मी खाऊ का तू खाऊ असं चालू आहे. सो ठीक आहे, आमचं एक खरं बघायला गेलं ना की एक 1 डे ट्रिप छान झाली सगळ्यांची, कारण सगळे फुल एन्जॉय केले आणि घरापासून बाहेर येऊन कुठेतरी एन्जॉय केलं थोडंफार बाहेरचं वातावरण. किंवा असं फक्त मला एक थोडंसं गिल्ट वाटते, की गिल्ट म्हणता येणार नाही, थोडंसं डेकोरेशन हवं होतं, की एक छान असं घरी दरवेळेला करतो तशा प्रकारे हवं होतं, ते झालं नाही. पण इट्स ओके, ओव्हरऑल बाकीचं तरी छान झालं. जेवण म्हणा, संध्याकाळी आम्ही खूप छान टाईम स्पेंड केला सगळ्यांनी. तुम्हाला फोटो सेशनच्या व्हिडिओही पुढं मिळेल की काय काय फोटोज काढले आम्ही. हे का ही माझ्या भावाची मुलगी आणि फुल फॅमिली. एक फोटो हा थोडे होते. त्यानंतर आम्ही ते जेवणाची ऑर्डर वगैरे दिलेली, तर सगळ्यांनी असं जेवण सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला. त्यानंतर अशा प्रकारे
सगळे आपल्यांचं त्यात वेळ झालेला त्यामुळे भूक लागलेली सगळ्यांना, त्यामुळं सगळे ताटावर बसले. कोणाची जास्त पोज हे ते काय नाही, सगळे आपण जेवायला सुरुवात केली अशा प्रकारे. हे बघा, तर सगळ्यांचं फूड वगैरे छान एन्जॉय करून झालेला आहे. त्यानंतर म्हटलं आम्ही जरासं बाहेर फेरफटका मारूया, छान आजूबाजूचं वातावरण कसं आहे ते बघूया. इथं ना गार्डन पण आहे, पण कसं तिथं थोडंसं काम चालू असल्यामुळे आम्हाला काही मुलांना घेऊन जाता आलं नाही, अलाउड केलंच नाही त्यांनी. म्हटलं नेक्स्ट टाईम परत केव्हा येऊ तर तिथं नक्कीच जाऊ आणि तिथला व्हिडिओ पण बनवून मी टाकेन ब्लॉगमध्ये, नक्की बघा. तर म्हटलं सगळ्यांच्या थोड्याफार गप्पा सुरू झाल्या आणि आम्ही बरेचसे इथं रील्स पण बनवले, मस्ती केली खूप, मुलं पण खूप एन्जॉय केली. आम्हाला कसं संध्याकाळ झाली कळलंच नाही. सो इथं जवळ ना स्विमिंग पूल पण आहे, पण तिथं मुलं वगैरे असल्यामुळे आम्ही, मोठी मुलं होती त्यामुळे आम्ही तिथं काही गेलो नाही. तर त्याला त्यांच्या कोणाकडून काय गिफ्ट आलं तर त्याच्या मामांकडून आलं ही JCB. त्याला JCB खूप आवडते त्यामुळे त्याला गिफ्ट दिला. आणि त्याच्या मोठ्या आत्तूकडून तिला हे चांदीचं ब्रेसलेट मिळालं. आणि त्यानंतर त्याच्या आईकडून म्हणजे माझ्या मम्मीकडून त्याला ही छोटीशी सायकल त्याला गिफ्ट मिळाली. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही दाबायला विसरू नका. धन्यवाद.